रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर आज आपण 12वा अध्याय बघूया की 12व्या अध्यायामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे. 12व्या अध्यायामध्ये काय सांगितले गेले की भक्ती करत असताना आपण भक्ती करतो. भक्ती करत असताना एक भक्त कसा असलं पाहिजे, त्यात त्याची लक्षणे काय आहेत, कोणते गुण त्यात असले पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे भगवंतांनी काही लक्षणे मांडलेली आहेत या 12व्या अध्यायामध्ये. म्हणून मला असं वाटलं की बाकीच्या अध्ययनासाठी जो एक प्रकारचं ऊर्जा जे असते ते मला असं वाटतं की या अध्यायातून आपल्या सर्वांना प्राप्त होईल. कारण यामध्ये भक्त कसा असला पाहिजे हे सांगितलं गेलेलं आहे. तर आपण एक श्लोक वाचूया आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया की भगवंताच्या हिशोबाने एक भक्त कसा असलं पाहिजे, त्याची लक्षणे काय काय आहेत हे आपण आता पाहूया. तर तेच म्हणजे अध्याय सुरू करण्याच्या आधी आपण त्या अध्यायामध्ये काय शिकणार आहोत हे सांगणं महत्वाचं, म्हणून तुम्हाला मी आधी थोडंसं सांगितलं. तर पहिला अध्याय बघूया, पहिला श्लोक बघूया. त्यामध्ये सुरुवात करूया आपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हणतायत? एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. भगवंत काय म्हणतायत, अर्जुन काय म्हणतायत, भगवंत तुम्ही मला 11व्या अध्यायामध्ये तुमचं अव्यय असणारं जे स्वरूप आहे ते तुम्ही मला दाखवलात. ठीक आहे. 9व्या अध्यायामध्ये तुम्ही सांगितलं की भक्ती कशी केली पाहिजे. पण भक्ती करत असताना जे भक्त आहेत ते सतत तुमचं चिंतन करतात, सतत तुमचं नामस्मरण करतात, सतत तुमच्या भजनामध्ये लीन असतात. अजून एक भक्त आहे जो ये चाप्यक्षरम अव्यक्तम, म्हणजे जो अव्यय स्वरूप, अव्यक्त. ठीक आहे. आणि बोलतात ना निरंकारी, सगुण आणि निर्गुण, निर्गुणाची उपासना करणारा हा एक भक्त आहे. अव्यक्त स्वरूपाची भक्ती करणारा, उपासना करणारा
निर्गुणाची उपासना करणारा हा एक भक्त आहे. म्हणजे सगुणाची उपासना करणारा एक भक्त आहे आणि निर्गुणाची उपासना करणारा हा एक भक्त आहे. ठीक आहे. मग तेषां के योगवित्तमाः, या दोन्ही भक्तांमधून तुमची प्राप्ती कोणता भक्त आधी करतो? म्हणजे तुमची प्राप्ती कोणाला आधी होते? सगुणाची उपासना करणाऱ्याला तुमची प्राप्ती लवकर होते की निर्गुणाची उपासना करणाऱ्याला तुमची प्राप्ती होते? हे माझं प्रश्न आहे असं अर्जुन म्हणतात. याचं तुम्ही काय करावं? उत्तर द्यावे. मग दुसऱ्या श्लोकामध्ये श्री भगवान वाच, भगवंत म्हटले अर्जुना हा सर्वात उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहेस. उत्तम प्रश्न आहे तो. काय उत्तर देतात बघा भगवंत. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मताः. मय्यावेश्य मनो ये माम, ज्याने आपलं मन मला समर्पित केलेलं आहे, मग तो सगुणाची उपासना करणारा असो, मग तो निर्गुणाची उपासना करणारा असो, मी ते बघत नाही. मी काय बघतो? ज्याने स्वतःचं मन मला समर्पित केलं आहे हे मी बघतो. नित्ययुक्त उपासते, असं नाही 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी. नित्ययुक्त, सतत माझ्या चिंतनात असतो, सतत माझं भजन करतो, सतत सतत. कसं? श्रद्धया पर्योपेतास, श्रद्धेने माझी भक्ती करतो, श्रद्धेने सर्व मला भजतो. ते मे युक्ततमा मता, हा माझ्या मते तो माझा भक्त आहे, असं माझं मत आहे. भगवंताने आपलं मत मांडलं. अजून काय म्हणतात भगवंत? ये त्वक्षर मनिर्देश्य अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम चिंत्यम च कुटस्थम अचलम ध्रुवम. निर्गुणाची उपासना करत असताना भगवंत काय म्हणतात? ये त्वक्षर, ते कधी क्षय न पावणारा आहे. मनिर्देशक, त्याचं कधी निर्देश करता येत नाही. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं निर्देश करता येत नाही. ते कसं आहे? अव्यक्त आहे. अशी जी उपासना करतात ते सर्वत्र गम, सर्वामध्ये भगवंताला पाहतात. चिंत्यमच, त्याचं चिंतन करू शकत नाही की तो ठेंगणा आहे, तो मोठा आहे, तो बारीक आहे, तो जाड आहे, त्याचं गुण कसलंही आपण चिंतन करू शकत नाही. एकी ठिकाणी सांगितलंय की वर्ण नाही, गुण नाही, नाही वर्ण नाही, गुण नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तेची एक रूप राया. तर तो कसा आहे? कुटस्थ आहे. म्हणजे तो सर्वांमध्ये भरलेला आहे. मचलम म्हणजे त्याचं ते बोलतात ना की अचल आहे ते. म्हणजे त्याला मंदिरात बसवलंय, त्याची प्राणप्रतिष्ठा केली असं नाही. ध्रुवम, ते कसं आहे? ते स्थिर आहे. काय आहे? ते स्थिर आहे. पुढे म्हणतात संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहि ते रताः. पुढे म्हणतात ज्याने आपली इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे, संनियमेंद्रिय ग्रामम, ज्याने आपली इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे, सर्वत्र समबुद्धयः, सर्व ठिकाणी त्याची समबुद्धी झालेली आहे. समबुद्धी. तथा शत्रूच्या मित्रेच तथा मानापमानयोः, सर्व ठिकाणी ती समबुद्धी झालेली आहे. ते प्राप्नुवन्ति मामेव, म्हणजे ज्याने स्वतःची इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे
पहिलं. आणि दुसरं, सर्व ठिकाणी त्याची समबुद्धी झालेली आहे असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. सर्व भूत ही ते रतः, सर्व भूतामध्ये त्याची काय झालेली आहे, हे झालेले आहे, समभाव झालेला आहे. म्हणजे पक्षीमध्ये, रंक, राजामध्ये, सर्व ठिकाणी त्याचं काय झालेलं आहे, सर्व भूत हिते रतः, सम निर्माण झालेलं आहे. म्हणजे काय झालं होतं ना, एकदा तुकोबारायांना भामचंद्र डोंगरावर साप दिसला होता. तर सापाशी मैत्री झाली त्यांची. म्हणजे बोलतात ना, सर्व भूत हिते रतः, सम झाले होते ते सर्व ठिकाणी. पुढे काय म्हणतात भगवंत, क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भीर व्याप्यते. आता काय म्हणतायत भगवंत या श्लोकामध्ये, निर्गुणाची उपासना करणारा किती कष्ट, किती क्लेश सहन करावे लागतात, आणि सगुणाची उपासनाबद्दल, त्या भक्ताबद्दल या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. काय सांगतायत ते बघूया. म्हणजे मला असं, म्हणजे त्यात काय म्हणतायत भगवंत, की दोघांनाही दुःख आहे, दोघांनाही कष्ट आहे. म्हणजे सगुणाची उपासना करणाऱ्यालाही कष्ट आहे, निर्गुणाची उपासना करणाराही कष्ट आहे, दोघांना कष्ट आहे. पण उदाहरण देऊन भगवंत समजवतायत आपल्याला की माकड असेल, माकडीन असेल, आपल्या पिल्लाला काय म्हणते, चांगलं ते झाडाची फांदी धर, नाही तर खाली पडतोस, म्हणतात की नाही. म्हणजे तुला स्वतःचं संरक्षण तुला स्वतः करायचं आहे. सगुणाची उपासना करत असताना त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. मांजरीन आपल्या पिल्लाचं संरक्षण स्वतः करते मांजरीन आपल्या पिल्लाचं संरक्षण. कळालं. मग क्लेशोधिक तरस्तेषा, निर्गुणाची उपासना करत असताना खूप कष्ट, खूप दुःख भोगावे लागतात, सहन करावे लागतात. कारण कसं असतं ना, निर्गुणाची उपासना करताना मी कुठेतरी शरणागत जाईन हा प्रश्नच निर्माण होत नाही. सगुणाची उपासना करताना मी शरणागत होतोय, कोणाच्या समोर तरी मी शरणागत होतोय असतं. असं निर्गुणाची उपासना करताना मी शरणागत कोणासमोर होणारच नाही असं आधीपासूनच ठरलेलं आहे. कारण आपणच मानलेलं आहे ते कसं आहे, अव्यक्त आहे, ते कसं आहे, कुटस्थ आहे, ते कसं आहे, ध्रुवम आहे. आपण स्वतः म्हटलेलं आहे, ते भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कुठेतरी शरणागत होणं हा प्रश्न निर्माण होत नाही. त्याच्यानंतर काय म्हटलं गेलंय, अव्यक्त म्हणजे अव्यक्तासक्त चेतसाम, त्यामध्ये अव्यक्त मध्ये ज्यांनी स्वतःची बुद्धी लावली, अव्यक्ताही गतीर दुःखम, अव्यक्तात गेल्यानंतर त्याला दुःखच भोगावे लागतात, कष्टच भोगावे लागतात. देहवद्भीर व्यापते, जे देहाच्या पलीकडे गेलेले आहेत, ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले आहेत, त्यांना दुःखच प्राप्त करावं लागतं, दुःखच त्यांच्या पदरात पडतं, कष्टच होतं त्यांना. पुढे सांगतात, ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्ये नैव योगेन मां ध्यायन्त उपासते. भगवंत म्हणतात, तू काय कर, तू सर्व कर्म, सर्व जेवढे कर्म आहेत की नाहीत, मयि संन्यस्य मत्पराः, सर्व कर्म त्याचा त्याग कर, मला अर्पण कर, मला. अनन्य नैव योगेन, अनन्य, मला सोडून इतराला दुसरं नाही, मलाच अर्पण कर, माझंच ध्यान कर, माझीच उपासना कर. पुढे म्हणतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. या श्लोकामध्ये काय म्हणतात, जर तू मला कर्म सर्व काय अर्पण केलंस, तुला काय प्राप्त होईल, तुला सांगतो काय होईल तुझं. तेषामहं समुद्धर्ता, म्हणजे सर्व कर्म अर्पण केल्यानंतर तुझं मी उद्धार करेन.
आता याच्यावर मला एक प्रश्न पडलं होतं की 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये 5व्या श्लोक काय म्हणतं, उद्धरे आत्मनात्मानम नात्मानम मवसादयत. स्वतःचा उद्धार आपल्याला स्वतःच करायचा आहे असं 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये म्हटलं होतं भगवंतांनी. मग इथे काय म्हणतायत, तेषामहम समुद्धरता, मी तुझा उद्धार करीन. म्हणजे मग हा प्रश्न मला पडला होता, मग महाराजांना मी विचारलं होतं. मग महाराजांनी काय सांगितलं, महाराज म्हणलेत स्वतःचं उद्धार स्वतःला करण्यासाठी सुद्धा स्वतःला समर्पण करावं लागतं, शरणागती करावी लागते भगवंतासमोर, भगवंताचं नामस्मरण करावं लागतं, भगवंताचं चिंतन करावं लागतं, तेव्हा जाऊन उद्धार होतं. आपण शांत बसलोय, काही करत नाही, आपला उद्धार होणार नाही. उद्धार होण्यासाठी काय करावं लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, भगवंताचं चिंतन करावं लागेल, भगवंताची पूजा करावी लागेल, मनामधून मनापासून करावी लागेल. तेव्हा ते काय होईल, तेषामहम समुद्धरता, तुमचा उद्धार होईल, उद्धार करतील भगवंत. आणि अजून काय, मृत्यू संसार सागरात, या संसाररूपी सागरातून तुमचं काय होईल, ते तुम्हाला बाहेर काढतील. भगवंत म्हणतात माझ्या भक्तासाठी हा जो संसार रूपी सागर आहे तो कमरे एवढा आहे. कळालं. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय, हे मी बघून बोलतो. महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे भगवंत हे सांगतायत की माझ्या भक्तासाठी हे जे मृत्यूरूपी संसार आहे ते कमरे एवढंच आहे. भवामी नचिरात पार्थ, म्हणजे लगेच मी काय करतो, लगेच तत्पर त्याला त्या संसाररूपी सागरातून बाहेर काढतो. मय्यावेशित चेतसाम, पण मला सांग, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, असंच मी कोणाचाही उद्धार करणार नाही, असंही कोणालाही मी मृत्यू संसार सागरातून काढणार नाही. कोणाला काढेन मी, मय्यावेशित चेतसाम, जो माझं सतत चिंतन करत असेल, जो माझं सतत भजन करत असेल, जो माझं सतत माझं नामस्मरण करत असेल, त्याचाच मी उद्धार करेन, त्यालाच मी मृत्यूरूपे संसारातून बाहेर काढेन, असं भगवंत म्हणतायत. पुढे म्हणतात मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. मला तू काय कर, तुझं मन समर्पित कर, त्याला तू माझा आधार दे, माझ्यामध्ये तुझी बुद्धी निवेश कर. एकदा का निवेश केलंस माझ्यामध्ये, अत ऊर्ध्वं न संशयः, तुला कसल्या प्रकारे संशय घ्यायचं कारण नाही. 4 मुक्ती सांगितली गेलेली आहे, समीपता, सलोपता, सायुज्यता, स्वरूपता. तुला या 4 मुक्तीमधून मी समीपता देणार नाही, सलोपता देणार नाही, सायुज्यता देणार नाही. तुला काय देईन, स्वरूपता देईन. त्याच्याने काय होईल, तुझ्यामध्ये तू स्वतः भगवंत होशील. पण हे कधी होईल, जेव्हा तू तुझं मन, तुझी बुद्धी मला अर्पण करशील तेव्हा. पुढे काय म्हणतात बघा, आता चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. आता चित्तम समाधातुम, जर तुला असं वाटत असेल बाबा मी कसं चित्त त्यांना अर्पण करू, कसं बुद्धी अर्पण करू, कसं ध्यान त्यांना अर्पण करू,
न शक्नोशी मय स्थिरम, असं तुला जर वाटत असेल बाबा माझं मन स्थिर नाहीये, माझं चित्त स्थिर नाहीये, कसं मी त्यांना अर्पण करू? भगवंत म्हणतात अभ्यास योगेन ततो, अभ्यास कर. कसं असताना तुझ्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये वैराग्य जर निर्माण झालं, वैराग्यपणा निर्माण झालं, तर बुद्धी चित्त आपोआप अर्पण होऊन जातं, कळतही नाही. ते वैराग्य तुझ्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. मामेच्छाप्तुम धनंजय, शेवटी तू मलाच येऊन प्राप्त होशील धनंजय अर्जुन. पुढे म्हणतात अभ्यासप्य समर्थोसी मत कर्मो परमो भव मधर्तमपि कर्माने कुर्वन् सिद्धीम वाप्स्यसि. तू जर असं म्हणशील बाबा हे अभ्यासे माझ्याशी होणार नाही, कसं वैराग्य निर्माण होईल कसं नाही हेही माहित नाही मला, ठीक आहे, एक काम कर, मत कर्म परमो भव, सर्व जे काही कर्म आहेत तू मला अर्पण कर. कळालं? कसले कर्म? तोंडाने, हाताने, नाकाने, कशाने कर्म होत असेल तुझं सर्व, मदर्पमपी कर्माने, मला सर्व काय कर, तू कर्म अर्पण कर. मग काय होईल? मग श्रेष्ठ सिद्धीला ते प्राप्त होईल, भगवंताला प्राप्त होईल, मला प्राप्त होईल ते. कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि, मलाच येऊन ते प्राप्त होईल. कळालं? असं कर. पुढे म्हणतात अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मदोगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. काय म्हणतायत? जेवढे काय मी तुला पर्याय सांगितले आतापर्यंत, जेवढे काय पर्याय सांगितले, बुद्धी म्हणजे मला बुद्धी अर्पण कर, त्याचा आधार, त्या मनाला माझा आधार दे, अभ्यास कर, जेवढं काय तुला मी पर्याय सांगितलं आतापर्यंत, कर्तुम मदोगमाश्रितः, त्या सर्वाला माझा आश्रय दे. मग काय होईल? आश्रय दिल्यानंतर तुला काय करायचंय? सर्व कर्म फल त्याग, कर्म करत असताना जे फल असतं की नाही, त्या फलाचं तुला काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. काय करायचंय? तुला पूर्णपणे त्या फलाचा त्याग करायचा आहे. मग एकदा का तू त्या फलाचा त्याग केला असता तर कुरु यतात्मवान, मग ते तू मलाच येऊन प्राप्त होशील. मग असं तू जर अभ्यास केलंस तर कुरु यतात्मवान, म्हणजे असं जर तू अभ्यास केलंस, सर्व फलाचा जर तू त्याग केलास, सर्व काय केलास, तर तू मलाच येऊन प्राप्त होशील. त्या फलाचा त्याग करतो. पुढे काय म्हणतात? श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागस त्यागात शांतिरनंतरम. आता भगवंत काय सांगतायत बघा, भगवंत आपल्याला श्रेष्ठ काय आहे ते सांगतात. आता म्हणजे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. श्रेयो हि ज्ञान मभ्यासात्, ज्ञानापेक्षा अभ्यास महत्वाचा आहे. ज्ञानात ध्यानम, अभ्यासापेक्षा ध्यान असणं गरजेचं आहे. विशिष्ट प्रकारचं ध्यान वा अभ्यास करत असताना ध्यान असणं गरजेचं आहे. त्यासाठी ध्यानात कर्म फल त्याग. काय म्हटलंय? ध्यान आणि मन एकाग्र करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. खूप श्रेष्ठ हे श्रेष्ठ आहे. म्हणजे या सर्वांना अंतर्मनात विन्मुख करणं. एकदा का हे आपण साध्य केलं मग काय होतं? मग एकदा का ते केलं मग काय करायचं? फलाचा त्याग करायचा, कर्म करायचं, कर्म करून फलाचा त्याग करायचा. मग आता तर बस इथपर्यंतच. आता ह्याच्या पुढे तर काही श्रेष्ठ नाहीच ना. भगवंत म्हणतात नाही, आहे, याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
कर्म करत असताना फलाचा त्याग करायचा. फलाचा त्याग करायचा, मग ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे अजून? भगवान म्हणतात ह्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ आहे. फलाचा त्याग केल्यानंतर सुद्धा एक गोष्ट महत्वाची असते, ते याच्यात सांगितलंय, त्यागाच्छान्तिरनंतरम. फलाचा त्याग केल्यानंतर त्याच्यापासून होणारी शांती श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण कर्म केलं आणि आपण म्हणलो मी फलाचा त्याग केला, तोंडाने केला की अंतर्मनातून केला? कळतंय माझं बोलणं? कळतंय? अंतर्मनातून जर केला असेल तर शांती प्राप्त होईल. बाह्य मनातून केला असेल तर शांती प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात त्यागाच्छान्तिरनंतरम. ती शांती प्राप्त होणं गरजेचं आहे. कधी होईल? अंतर्मनातून आपण फलाचा त्याग केल्यानंतर काय होईल? शांती प्राप्त होईल. ही शांती श्रेष्ठ आहे असं भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात. पुढे म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरअहंकारः समदुःख सुख क्षमे. त्या भक्तामध्ये द्वेषपणा नसतो. मित्राला घेऊन, शत्रूला घेऊन कशाही प्रकारचं त्याच्याकडे द्वेष नसतं. सर्व भूतामध्ये त्याची मैत्री झालेली असते. तसं आता तुम्हाला जे मी आधी सांगितलं की तुकोबारायांना भामचंद्र डोंगरावर काय झालं होतं, साप दिसलं होतं, त्याच्याशी मैत्री झाली. सर्व भूतामध्ये मैत्री करतात माझे भक्त. करुण एवच, करुणा त्यांच्यामध्ये असते. बघा पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये काय म्हणतात ते करुणा निर्माण झाली होती. करुणा निर्माण झाली होती कोणाला? कार्पण्य दोषोपहत स्वभाव. करुणा निर्माण झाली होती की नाही? अर्जुनाच्या मनामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झालं होतं. कारण त्यामध्ये करुणा निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव होतं, म्हणून ते करुणा निर्माण झाली होती. बरोबर की नाही? म्हणून माझ्या भक्ताकडे करुणा असतं. पुढे म्हणतात निर्ममो, ममत्व नसतं. म्हणजे काय झालं होतं, एकदा कबीर महाराजांना कुत्रा चावला होता. तर एक जण येऊन काय म्हटले की महाराज आपको कुत्ता काट रहा है. कबीरजी काय म्हणले, कबीर महाराज म्हणले चमडा जाने और कुत्ता जाने. एवढं ममत्व देहावर नव्हतं. म्हणजे ते ममता दूर होऊन जाते पूर्णपणे. अहंकारच नसतो त्यांना. कशाही प्रकारचा अहंकार नसतं. अहंकारच नसतं. समदुःख सुखम एक श्लोक आहे, समदुःखम सुखम धीरम सो अमूत्रत्वाय कल्पते. म्हणजे आम्हाला एवढं आनंद होतं समज झाल्यानंतर. कशावर? सुख आणि दुःखावर. केवढा आनंद होतं अहो, अमृतापेक्षाही जास्त आनंद आम्हाला सुख दुःखामध्ये समज झाल्यावर होतं. पुढे म्हणतात क्षमे, सर्वांना क्षमा करण्याची प्रवृत्ती मनामध्ये निर्माण होते, अंतर्मनात निर्माण होते. त्याला मी कशाला क्षमा करू, त्याला कशाला माफी करू, तो लायकीचा आहे का, अशा आपल्या मनातून नाही निघत. मी भक्ताबद्दल बोलतोय. एका भक्तामध्ये क्षमा निर्माण होते. तो सर्वांना क्षमा करतो. हे समोरला तो हे बघत नाही की समोरचा शत्रू आहे, मित्र आहे. नाही, काही बघत नाही. तो क्षमा करून टाकतो, तो माफ करून टाकतो. तो भक्त मला आवडतो असे भगवंत म्हणतात. पुढे म्हणतात संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद भक्त समे प्रिय. तो संतुष्ट असतो. म्हणजे मला हे प्राप्त करायचंय, ते प्राप्त करायचंय, ते नंतर हे प्राप्त करायचंय, हे प्राप्त करायचंय, हे प्राप्त करायचंय.
तो या सर्व गोष्टीमध्ये पडत नाही, संतुष्ट असतो. थोडा जरी काय भेटला तो आनंदित असतो. हे बघत नाही किती भेटलंय, हे बघतो की मी त्यात आनंद किती आहे. कळतंय का? आनंद, संतुष्ट असतो तो. यथात्म दृढ निश्चय, स्वतःच्या देहाबद्दल दृढ निश्चय असतं. देह राहो अथवा न राहो, पांडुरंगी ध्यानी राहो. पांडुरंगी दृढ भाव असं म्हटलं गेलं आहे. पुढे म्हणतात, मय्यर्पित मनोबुद्धीर, मला जो अर्पित करतो काय, मन बुद्धी, मदभक्त समे प्रिय, तो मला भक्त सतत आवडतो. 4 वेगवेगळ्या प्रसंगामध्ये भगवंत भक्ताबद्दल एवढी प्रशंसा करतात, एवढं प्रेम दाखवतात. ते तुम्हाला 4 का 5 प्रसंग आहेत वेगवेगळे, तुम्हाला सांगतो. उद्धवासमोर बोलत असताना भगवंत म्हणतात, उद्धवा तुमच्यापेक्षा मला माझे भक्त जास्त आवडतात. ब्रह्मदेव आहेत, त्यांना आत्मयोनी सुद्धा बोललं जातं. म्हणजे ते भगवंताच्या नाभीतून निर्माण झालेले आहेत. सांगू तुम्हाला, भार्या आणि भार्या वाचून, हे मी कुठं ऐकलं होतं, हे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज त्यांचं हैदराबाद तेलंगणामध्ये तुकोबरायांच्या चरित्रावर 7 दिवसाचं प्रवचन होतं. त्यामध्ये पहिल्या दिवसा का दुसऱ्या दिवसामध्ये त्यांनी भक्ताबद्दल सांगितलं होतं. मग त्यातून मी एका वहीमध्ये या गोष्टी लिहून ठेवलं होतं, तर ते मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये काय सांगितलं होतं की भार्या आणि भार्या वाचून, भार्या म्हणजे पती पत्नीतून जो मुलगा मुलगी होतो ते भार्या. भार्या वाचून, ब्रह्मदेव हे भार्या वाचून आहेत. ठीक आहे. जे भगवंताचे वडील भाऊ आहेत, त्यांनी शरीराची शय्या करून काय केलं होतं, त्यांची सेवा केली होती. त्यांना सुद्धा म्हटलं आहे की बाबा तुमच्यापेक्षा माझा भक्त श्रेष्ठ आहे, तो मला प्रिय आहे. ब्रह्मदेव स्वतः आत्मयोनीतून निर्माण झालेले आहेत, तरी ते म्हणतात तुमच्यापेक्षा मला माझा भक्त प्रिय आहे. यो मद भक्त समे प्रिय, तो मला भक्त, माझा भक्त प्रिय आहे. अजून श्री अर्धांगिनी बायको, म्हणजे अपायनी आणि अनपायनी असे 2 वेगवेगळे शब्द आहेत. अपायनी म्हणजे काय, सोडून जाणारी. अनपायनी म्हणजे सोडून न जाणारी. अपायनी राम सीता, विठ्ठल रुक्मिणी, बरोबर की नाही, सोडून गेले की नाही. अनपायनी ब्रह्मचारी अवतारामध्ये ते सोबतच आहे श्री. कसं काय, दत्त अवतारामध्ये कामधेनूच्या रूपामध्ये ते होत्या, बरोबर, पहिले. दुसरं, पहिलं दत्त अवतारामध्ये, दुसरं वामन अवतारामध्ये छत्राच्या रूपात होतीच की. आणि तिसरं एका ठिकाणी म्हटलं होतं, महाराज होते, त्यांनी म्हटलं होतं की माऊली जे होते ब्रह्मचारी अवतारामध्ये, तिथेही श्री होती, सुवर्ण पिंपळाच्या रूपामध्ये. म्हणजे तर श्री तरी आवडेल की नाही. भगवंत म्हणतात यो मद भक्त समे प्रिय,
मला त्या श्रीपेक्षाही माझा भक्त जास्त आवडतो. ठीक, आता या सर्व गोष्टी बाजूला सोडतो. भगवंत मला सांगा, आता आपण म्हणतो बाबा माझ्यापेक्षा मला कोणच ओळखू शकत नाही, म्हणतो की नाही? मग तुम्ही तरी स्वतःला आवडत असाल ना. भगवंत म्हणतात माझ्यापेक्षाही माझा भक्त मला जास्त आवडतो. यो मद भक्त समे प्रिय. एवढं प्रेम भगवंत देतात. पुढे म्हणतात यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको, लोकांना याच्यामुळे, या भक्तामुळे काही त्रास होत नाही. लोकांनो द्विजतो चयः, आणि लोकांना तर एक त्रास होत नाही याच्यामुळे, आणि याच्यामुळे पहिलं काय म्हटलं, लोकांना याच्यामुळे काही त्रास होत नाही, आणि लोकांकडून याला कधी त्रास झाला तर ते त्याने दुर्लक्ष केलेलं बरं. पुढे म्हणतात हर्ष, आनंद, मर्ष, दुःख, भय, उद्वेग. उद्वेग म्हणजे आपण हे म्हणतो वैराग्य. या सर्व गोष्टीपासून ते विमुक्त असतात. तो भक्त यः सच मे प्रियः, तो भक्त मला आवडतो. कळतंय? त्याच्यानंतर अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ्य परित्यागी यो मद भक्त समे प्रियः. त्याला कशाही प्रकारची अपेक्षा नसते. कशाही प्रकारची अपेक्षा नसते. मानाची अपेक्षा नसते, धनाची अपेक्षा नसते, कसली अपेक्षा नसते. पोटापुरतं भेटलं तेवढं माणसाने धन कमवलं पाहिजे, तेवढी अपेक्षा ठेवली पाहिजे. बाबा तेवढं पोटाला लागजेपर्यंत, त्याच्या व्यतिरिक्त नाही. अपेक्षा धरत नाही तो कशाही गोष्टीचा, की मला मान भेटलं पाहिजे, मला पुढच्या वर्षी व्यासपीठाला बसलं पाहिजे, व्यासपीठाला बसवलंच पाहिजे. अपेक्षाच धरायची नाही कसली. सुचिर्दक्ष, सुची म्हणजे शुद्ध असतात, ते पाण्यापेक्षा शुद्ध असतात, मनात काही कपट नसतं. दक्ष, ते दक्ष असतात, ते आपल्या तत्वाला घेऊन, आपल्या कर्मांना घेऊन. सर्वात महत्वाचं दक्षता काय आहे माहितीये का? स्वतःच्या स्वरूपाला ओळखणे, हे सर्वात महत्वाची दक्षता आहे माणसाने ते ठेवली पाहिजे. उदासीनो, उदासीन असतात ते, उदासीन गतव्यतः, उदासीन असतात ते. बायको मेली, बरं झालं. दुष्काळ पडला, बरं झालं. उदासीन असतात ते. अजून पुढे काय म्हणतात? सर्वरंभ परित्यागी, सर्वाचं ते काय करतात? त्याग करतात. अहंकाराचा, मीपणाचा. एकदा का ते सर्व त्याग केलं, यो मद भक्त समे प्रिय, तो भक्त मला आवडतो, असं भगवंत म्हणतात. अजून काय म्हणतात? यो न रुष्यते न द्वेष्टी न सोचित न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. यो न रुष्यती, आनंद, ते जास्त आनंदित होत नाही. मुलगा झाला, ठीक आहे, झाला. घराबद्दल, दाराबद्दल ते जास्त आनंदित होत नाही. सम दुःख सुखम धीरम सो अमूत्रत्वाय कल्पते. मी आधीच तुम्हाला बोललो, सम झालेले असतात ते. न द्वेष्टी, कोणी निंदा केली, ठीक आहे, कोणी निंदा केली, ठीक आहे. हे शरीरच निंदनीय आहे. काय आहे? हे शरीरच कसं आहे? निंदनीय आहे. हे ध्यानात ठेवा. आपण जर कोणाची निंदा करतोय, आपण
जर कोणाची निंदा करतोय, ज्याची आपण निंदा करतोय त्याचे पाप आपल्या पदरात पडतात. म्हणून कोणाची निंदाही करू नये, कोणाची स्तुतीही करू नये. न शोषती न कांक्षती, कशाही प्रकारचं शोक करत बसायचं नाही. हे बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक जो आहे, अशोच्यानो न स्वच्छस्त्वं प्रज्ञावादांश भाससे. जे पंडित असतात ना, ते शोक करत बसत नाही. त्यांना माहितीये या जीवनामध्ये माझं या जीवनामध्ये कोणच नाहीये आणि जे माझं आहे ते माझंच राहणार. त्याला माझ्याकडून कोणी हिसकावू शकत नाही. आणि जे माझं नाही ते माझं कधीच नव्हतं. म्हणून कशाला शोक करत बसायचा. म्हणून भक्त जो असतो तो कशाही प्रकारचा शोक करत बसत नाही. कशाही प्रकारचा शोक करत बसत नाही. न कांक्षती, कसली अपेक्षा करत नाही. शुभाशुभ परित्यागी, शुभ अशुभ, चांगलं वाईट सर्वाचा तो त्याग करून टाकतो. भक्ती मान्य समेप्रिय, तो भक्त मला आवडतो. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. सम होऊन जातो तो. सम म्हणजे सम. कोणा बाबतीत? शत्रूच्या बाबतीत, मित्राच्या बाबतीत. एक तर त्यांचा शत्रू नसतो, कळालं? एक तर त्यांचा शत्रू नसतो आणि शत्रू झालाच तरी तो शत्रू मानत नाही. समोरचा काही मानू दे, समोरचा शत्रू मानतोय आपल्याला, ठीक आहे, आपण पण शत्रू मानायचं नाही. का? कारण सम आपण झालेलो आहे म्हणून. तथा मानापमानयोः, याने मला मान दिलं पाहिजे, याने मला महाराज म्हटलं पाहिजे, याने माझे पाय पडले पाहिजे, याने मला व्यासपीठावर बसवलं पाहिजे, पहिली चाल म्हटली पाहिजे, पहिली चाल याने मला दिली पाहिजे, नाहीतर मी रुसून घरी जाईन. मान अपमान हे भक्ताच्या ठिकाणी नाही राहत. स्वतः भगवंतानी सांगितलं आहे, तथा मानापमानयोः, मान नको, अपमान काही झालं तरी चालेल, पण मला मान नको, मला अपमान नको. म्हणजे अपमान झालं तरी चालेल मला, आणि मला मान नाही दिलं तरी चालेल. सम होऊन जायचं आपल्या. सम महत्वाचं आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत उष्ण, उन्हाळा पावसाळा, सुख दुःख कितीही आलं तरी आपल्याला काय व्हायचंय? समह. दुःख येणारच, सुख येणारच. सुख आलो म्हणून जास्तच वर गेलो, जास्तच विचार करत बसलो, आणि दुःख झालं म्हणून जास्तच खाली विचार करत गेलो. ही जी पातळी आहे की नाही, म्हणजे आता इथं आपण सम असतो. जेव्हा आपली कोण स्तुती करतं आपण असं वर जातो. मग नंतर कोणी जर आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं बोललं, आपण चुकीचा विचार करायला सुरुवात करतो आपल्याबद्दल. आपण लोकांच्या मनस्थितीने का चालायचं? आपण काय करायचं? आपल्या मनस्थितीने चालायचं. आपलं मन जे आहे की नाही ते स्थिर ठेवायचं, सम ठेवायचं. अजून का म्हणतात? अजून कुठे सम असलं पाहिजे? संग विवर्जित, अहंकारामध्ये. अहंकार, मीपणा याचा जो संग आहे तो सोडून द्यायचा. तो सोडून द्या, पूर्णपणे सोडून द्यायचा. एके ठिकाणी सांगितलं होतं की ज्याच्याकडे अहंकार असतं, राग असतं, अहंकार असतं, तो देवाचा भक्त कधी होऊ शकत नाही. राग यावं माणसाला, राग यावं, राग गरजेचं आहे, पण उगाच प्रत्येक ठिकाणी राग येऊ नये. काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी सुद्धा आपल्याकडे राग असणं गरजेचं आहे, पण ते काही प्रमाणात, काही प्रमाणात. सम असलं पाहिजे.
अहंकारातून दूर गेलं पाहिजे, मीपणातून दूर गेलं पाहिजे आणि सम राहिलं पाहिजे माणसाने जीवनामध्ये. तुल्यनिंदा सुतीर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्ती मानमे प्रियो नरः. तुल्य निंदा आणि तुल्य स्तुती. कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली, शांत राहायचं, काही म्हणायचं नाही. मौनी, मौन राहायचं. संसाराविषयी भक्त जो असतो तो मौन असतो आणि परमार्थाविषयी तो बोलत असतो. भक्ताची लक्षणे आहेत ही. भक्त जो असतो तो संसाराविषयी जास्त बोलत नाही. आज असं झालंय, खरं परिस्थिती सांगतो. काय असतं ना, जेव्हा कोरोना आला होता तेव्हा आपण काय आपली परिस्थिती काय झाली होती. आखाडीच्या वारीला आपण मनाने पंढरपुरात होतो आणि शरीराने आपण गावात होतो. बरोबर की नाही? बरोबर. पण आता मला खरं सांगा, आखाडी वारी हाय. आषाढीच्या वारीमध्ये आल्यानंतर, आखाडीची वारी आल्यानंतर आपण शरीराने पंढरपुरात असतो आणि मनाने आपण गावात राहतो, याच्या त्याच्या चौकशी करत. हे मन, ह्या मनाला आपल्याला स्थिर ठेवायचंय. कळालं? हे स्थिर ठेवायचं आपल्याला. संतुष्ट येणं केनचित, संतुष्ट असतो तो प्रत्येक बाबतीत. 2 मिनिटं थांबा पप्पा. अनिकेत म्हणजे घर. घराबद्दल त्याची ममता निघून जाते पूर्णपणे. स्थिरमती, स्थिर असतो तो प्रत्येक बाबतीत. त्याची बुद्धी स्थिर असते. तो भक्त मला आवडतो. भक्तिमान मे प्रियो नरः. तो भक्त मला आवडतो. अशा प्रकारे ये तू धर्मा मृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तिव मे प्रियाः. अशा प्रकारे तुला मी जे सांगितलं आहे, धर्मार्थ तुला मी जे अमृत तुला मी सांगितलं आहे, ते तुला तू प्राशन कर, त्याला तू जाणून घे, त्याला तू चिंतन कर. यथोक्तम पर्युपासते, त्याचा अभ्यास कर. तो भक्त मला श्रद्धेने बसतो, श्रद्धेने माझी उपासना करतो, मला श्रेष्ठ जाणतो, असा भक्त मला सतत आवडतो. अशा प्रकारे हरिओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याया हे योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुना संवादातून भक्तियोग म्हणजे भक्त कसा असला पाहिजे भक्ती करत असताना, असं नाम द्वादशोध्याय असं 12व्या अध्यायामध्ये सांगितलं गेलेलं आहे. श्रीकृष्णार्पणस्तु. श्री माऊली चरणी विंदार्पणस्तु. विठ्ठलाय नमो नमः.